आणि त्याच बाबी आपले मानवाधिकार ओळखून घेतो. म्हणजे ते काम करत असताना आपल्याला कुठल्या कुठल्या प्रकारच्या अडचणी येऊ शकतात, कोण व्यक्ती आपल्यामध्ये येऊ शकते, कोणती व्यक्ती आपल्याला त्रास देऊ शकते, ह्या सर्व बाबी तपासल्या जातात, या सर्व बाबींचा अभ्यास केला जातो आणि मगच ते काम आपण हातामध्ये घेतोय किंवा करण्याचा प्रयत्न करतोय. ते सुद्धा कायदेशीररित्या, ते सुद्धा संविधानाला धरून, कायद्याला धरून, कुठलाही कायदा हातात न घेता, कायद्याच्या विरोधात न जाता, संविधानाच्या विरोधात न जाता काम करत नाही. मग ते काम सावकाश का होईना, बऱ्याचशा वेळेमध्ये काही लोकांना, जसं मगाशी मी शब्द वापरला उतावीळपणा असतो, तर अशी घाई असते. म्हणजे ती म्हण वापरतात, अति घाई मसनात जाई, त्या प्रकारची घाई असते. तर कोणतंही काम करत असताना आपण जर पद्धतशीर व्यवस्थित मॅनेजमेंटने जर एखादं काम केलं, तर ते काम नक्कीच संयमरित्या आपण जर केलं, तर ते काम नक्कीच तडीस जातं किंवा त्याला पूर्णपणे न्याय मिळत असतो. आणि म्हणून ते नियोजनबद्ध मॅनेजमेंटने काम जर आपण करत राहिलो, तर नक्कीच मग ते कोणीही असेल, मी असं म्हणत नाही की आम्हीच करतोय, इतरही संस्था, इतरही कार्यकर्ते, पदाधिकारी संस्थांचे किंवा सामाजिक कार्यकर्ते कार्य करत असतात, माहिती अधिकार कार्यकर्ते कार्य करत असतात. परंतु एखादी घटना जर अनावधानाने आपल्याकडे घडली किंवा आपल्याकडनं राहून गेली, तर त्याची चूक, ती चूक एवढी महागात पडते की त्याचे बरेचसे परिणाम भोगावे लागतात. काही वेळेमध्ये बऱ्याचशा जणांचं, आता आम्ही बरीचशी उदाहरणं पाहिलेली आहेत की चांगल्या प्रकारे काम करत होते, परंतु अनावधानाने त्यांच्याकडनं एखादी घटना किंवा अभ्यास किंवा त्या गोष्टींचा विचार करायचा राहून गेला आणि कुठेतरी त्यांचं ते अस्तित्व नष्ट झालं किंवा संपुष्टात आलं. भविष्यात त्यांनी अशा प्रकारचं कधी कामच केलं नाही, ते काम सोडून दिलं. मग ही वेळ अशी येते, तर अशी कोणावरही हे काम करत असताना येऊ नये किंवा आपण काम करत असताना आपल्याला अशा अडचणी येऊ नयेत, म्हणून त्या प्रत्येक गोष्टींचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे की ज्या भ्रष्टाचाराविरोधात आम्ही आवाज उठवतोय, ज्या गोष्टीविरोधात आम्ही आवाज उठवतोय, तर त्या ठिकाणी आम्हाला समोरून व्यक्ती काय करू शकते याचा अभ्यास आधी आपण केला पाहिजे. म्हणजे ज्या प्रकारे चोर विचार करतो, त्याच प्रकारे आपण विचार केला पाहिजे की त्या चोराने काय विचार केला असेल. म्हणजे एखादा चोर चोरी करतोय, तर त्याने प्लॅनिंग केलेला असतो. तो काही सहज डायरेक्ट जाऊन चोरी करून निघून येतो असं कधीच होत नाही. त्याचे प्लॅनिंग असतात, त्याचं शेड्यूल असतंय. परफेक्ट टाइम टू टाइम ती त्याची गोष्ट बरोबर घडत असते, म्हणून तर चोरी होते ना. म्हणजे एखाद्या घरामध्ये जर चोरी करायची असेल, तर ती काही सहज होते का? त्या चोराला पहिल्यांदी बघावं लागतं की त्या घरामध्ये किती लोक आहेत, त्या घरामध्ये असणारी लोक बाहेर कधी जाणार आहेत, किंवा त्यांच्या घरामध्ये आपल्याला काय माल भेटणार आहे, काय वस्तू भेटणार आहे, किती पैसे भेटणार आहेत. बरं, तिथे आपण गेल्याच्या नंतर दिवसा दरोडा टाकायचा, म्हणजे दिवसा त्या घरामध्ये घुसायचं, रात्री घुसायचं, म्हणजे हे सगळं नियोजन होतंय. म्हणून तर त्याला चोरी करायला सहजतेनं, म्हणजे तो सहजतेनं तेवढी चोरी तिथे त्या ठिकाणी करू शकतो किंवा तो दरोडा जे काही असेल ते सहजरित्या ते करू शकतो. अन्यथा करू शकत नाही, पकडला जातो. त्याच पद्धतीने आपण काम करत असताना सुद्धा आपल्याला हे नियोजन करावं लागतं. एखाद्याने भ्रष्टाचार केलेला आहे, आपल्याला त्याची माहिती घ्यायची आहे. मग चला माहिती अधिकार टाकला आणि माहिती घेतली आणि आम्ही भ्रष्टाचार उघड केला, असं होतं का? कधीच नाही. तो भ्रष्टाचार करण्याकरिता त्यांनी कशा-कशाचा आधार घेतलेला आहे, कुठल्या अधिकाऱ्यांचा आधार घेतलेला आहे, कुठल्या शासकीय प्रशासकीय अधिकाऱ्यांचा आधार घेतलेला आहे, कुठल्या राजकीय व्यक्तीचा आधार घेतलेला आहे.
ह्यांची मांडणी आपण केली पाहिजे. बरं, तिथपर्यंत पोहोचण्याकरिता किंवा त्यांना पकडण्याकरिता किंवा त्यांच्यावर ऑब्जेक्शन आल्याच्या नंतर ते प्रकरण दाबलं जातं. म्हणून मग आपण काय पाऊल उचलू शकतो भविष्यामध्ये, त्याचाही आपण आधी अभ्यास केला पाहिजे. आणि आपण 2 मार्गाने चाललं पाहिजे, की आम्ही सहजतेने चाललोय. आम्हाला माहिती आहे, की अधिकारी त्यांना सपोर्टेड आहेत. त्याला अधिकारी सामील आहेत आणि अधिकाऱ्यांवर कुठल्याही प्रकारच्या अशा गोष्टी घडत नसतात. मग अधिकाऱ्यांवर कुठल्या प्रकारे आम्ही दबाव आणू शकतो? तर त्या अधिकाऱ्यांना सुद्धा आम्हाला दाबता येईल. अधिकाऱ्यांवर सुद्धा ही चौकशी लावता येईल. ह्याचा अभ्यास आम्ही नंतर न करता किंवा त्यामध्ये पडण्याच्या नंतर विचार करण्यापेक्षा ते पडण्याच्या आधी आम्हाला विचार करायचा आहे. म्हणजे नदीमध्ये आम्हाला पोहायचं आहे, तर पोहण्यासाठी मला कसं तत्पर राहिलं पाहिजे? काय माझ्याकडे आवश्यकता असली पाहिजे? मला खरंच पोहता येतं का? मी पोहू शकतो का? ह्याचा आपण आधी विचार केला पाहिजे आणि नंतर ते काम केलं पाहिजे. नाहीतर बऱ्याचशा वेळामध्ये मी एखाद्याचा जीव वाचवायचा आहे, मला पोहता येत नाही आणि मी त्या पाण्यामध्ये उडी टाकतोय. तसा प्रकार बऱ्याचशा वेळेमध्ये आम्ही पाहतो. माहिती अधिकार क्षेत्रामध्ये काम करत असताना आम्हाला अनुभवायला मिळतो. बरेचसे लोकं आमच्याकडे येतायत. माहिती अधिकाराचा वापर करतायत, परंतु पुढे काय करायचं ह्याचा अभ्यासच नाही. काम ताटकळून जातं. कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही. आणि मग म्हणतोय, की आम्ही एवढं सगळं केलं, पण तो भ्रष्टाचार काय बाहेर काढता आला नाही. त्यांचे हात पोहोचलेले. अरे तुम्ही त्याच्यावर पाहिजे त्या पद्धतीचा पाठपुरावा केला नाही. तुम्ही फक्त माहिती घेतली किंवा तुम्हाला माहिती अर्धवट दिल्यानंतर तुम्हाला पुढच्या स्टेप आहेत, पुढच्या पायऱ्या आहेत. मागील काही मीटिंगमध्ये आपण पाहिल्या होत्या माहिती अधिकाराच्या आपण 2 ते 3 प्रकरणांमध्ये आपण ते बघितलं होतं, की कसं आपल्याला फसवलं जातं, कसं अडकवलं जातं. तर ह्या सर्व बाबींचा अभ्यास पहिल्यांदा आपण करतोय आणि त्याच्यानंतरच ते काम हातामध्ये घेतोय. ते काम करत असताना समोरची व्यक्ती किती सत्य आहे, हे सुद्धा पाहणं तेवढंच गरजेचं आहे. कारण या गोष्टींचा सुद्धा अनुभव आपल्या मानवाधिकाराने घेतलेला आहे आणि चांगलाच अनुभव आलेला आहे, की हे काम करत असताना बऱ्याचशा वेळामध्ये समोरच्या व्यक्ती ज्यांची तक्रार आहे, आपण सर्व बाबींचा अभ्यास केला, सर्व माहिती आपल्या हातामध्ये मिळाली आणि ते काम करत असताना आपण अशा काही स्टेपला येऊन थांबतोय, की आता समोरच्या व्यक्तीवर कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही किंवा त्या स्टेपपर्यंत आपण आलेलो आहोत. आणि ज्यांची तक्रार होती किंवा ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे, त्याच व्यक्तीला कुठेतरी मॅनेज केलं जातं, गायब केलं जातं, त्यांच्यावर दबाव आणला जातो. ती व्यक्ती घाबरते आणि मग आपल्याला कुठेतरी मागच्या बाजूला पळावं लागतं किंवा माघार घ्यावी लागते किंवा शांत बसावं लागतं. कारण समोर आपल्याला स्पष्ट सांगितलं जातं अन्याय झालाय कुणावर आणि ती व्यक्तीला काहीतरी धमकावलं जातं, त्या व्यक्तीला दाबलं जातं. आता वेगवेगळ्या प्रकारातून दाबलं जातं. हे आपल्या प्रत्येकाला माहिती आहे. मला ते सांगायची गरज नाही. आणि मग अशा वेळेमध्ये त्या व्यक्तीला विचारल्यानंतर ती व्यक्ती स्पष्टपणे म्हणते, "माझी कुठल्याही प्रकारची तक्रार नाही. मला कुठल्याही प्रकारची अडचण नाही. माझा प्रश्न होता, संपला." मग वेळ येते ती आपल्यावर कारण आपण आवाज उठवलेला आहे. आपण तिथे काम करतोय. मग अशा वेळेमध्ये आपण काय म्हणणार? हां, आता काही जण म्हणतात असं शक्यच नाही, होणारच नाही, ते बदलणारच नाहीत. परंतु ज्या वेळेमध्ये अशी काही शेवटची घटना येते, वेळ येते, त्या वेळेमध्ये ते बदलतात. जे स्वानुभवाचे बोल आहेत. बऱ्याचशा लोकांनी काम केलेलं आहे. त्याच्यामुळं त्यांना सुद्धा तो अनुभव असेल. त्यांनी सुद्धा तो अनुभव घेतलेला असेल. अशा घटना घडतात आणि म्हणून आपले मानवाधिकार पहिल्यांदा काम करत असताना ते लिहून घेतं. तुमची तक्रार, तुमच्यावर होणारा अन्याय, अत्याचार जे पण काही असेल, त्यानंतर तुमच्याकडे असलेले पुरावे हे सगळे द्या. तुम्हाला मार्गदर्शन आणि सहकार्य आपल्याकडून पाहिजे. हे तुम्ही स्वतः मागतायत. जसं एखाद्या दवाखान्यामध्ये, हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंटसाठी गेल्याच्या नंतर पहिल्यांदा लेखी लिहून घेतलं जातं, की आम्ही स्वतःच्या जबाबदारीवर
तुमच्याकडे आमचा कॅज्युअलिटी आमचा पेशंट देत आहोत. कारण ट्रीटमेंट करत असताना तो दगावू शकतो. मग आपण त्या डॉक्टरांनी मारला असं म्हणावं का? म्हणून ते लिहून घेतलं जातं. त्याकरताच आपले मानवाधिकार ज्यांची तक्रार आहे त्यांच्याकडनं हे लिहून घेतं की आम्ही कुठल्याही प्रकारचं द्वेष मनामध्ये समोरच्या व्यक्तीचा न ठेवता आमच्यावर अन्याय अत्याचार झालेला आहे म्हणून आम्ही तुमच्याकडे मदत मागत आहोत. नाहीतर बऱ्याचशा वेळेमध्ये असं सुद्धा घडतं, आमच्याकडे असे रोजचे लोक येतात की एखाद्या व्यक्तीचा कोणीतरी राजकीय किंवा एखादा शत्रू असतो, कुठल्या तरी घटनेमध्ये त्यांचे विरोधक असतात आणि मग ते एकमेकांचं दोष दाखवण्याकरता त्यांचा वापर करण्याचा प्रयत्न करत असतात आणि तिथे आपल्याला मध्ये घालतात आणि मग त्यांनी असं केलं, त्यांचा असा भ्रष्टाचार आहे, त्यांचा तसा भ्रष्टाचार आहे, पुरावे आपल्याकडे काहीच देत नाहीत आणि मग ते आपल्याला मध्ये घालण्याचा प्रयत्न करतात. इथे आपण अडकू शकतो, कारण असं डायरेक्टली आपण कोणावर अलिगेशन करू शकत नाही, कोणावर ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही, कोणालाही विरोध करू शकत नाही जोपर्यंत त्याचा अभ्यास आपल्याकडे पूर्ण नाही. आणि आपले मानवाधिकार तर अशा प्रकारचं काम करतच नाही. मग कोणी कितीही जरी म्हटलं तुम्हाला लाख रुपये देतोय आम्ही, तरी सुद्धा नाही. जे काम नियमात नाही, जे काम कायद्यात नाही, ते काम आपले मानवाधिकार करत नाही. म्हणून प्रत्येकाने आपण आपले मानवाधिकारचे काही पदाधिकारी आहेत, काही बाहेरील आहेत, आणि हे म्हणजे हे आम्ही जरी आपल्या मानवाधिकारच्या पदाधिकाऱ्यांना जरी सांगत असतो तरी प्रत्येकाने याच पद्धतीने काम करण्याची पद्धत ठेवावी, हीच पद्धत अवलंबावी, जेणेकरून भविष्यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारच्या अडचणी येणार नाहीत किंवा त्या अडचणींना आपल्याला सामोरं जायची वेळ आपल्यावर येणार नाही. कारण ज्या वेळेमध्ये अशा अडचणी आपल्या समोर येतात त्या वेळेमध्ये आपल्याला सावरायला, आपल्याला साथ द्यायला, आपल्याला मदत करायला कोणीही धावत नाहीत, कारण आपण एक सामाजिक कार्यकर्ता आहोत, आपण राजकीय कार्यकर्ता नाहीत. ही मदत फक्त राजकीय कार्यकर्त्यांना मिळत असते. सामाजिक कार्यकर्त्याला अशा प्रकारची मदत मिळत नाहीत. बघा तुम्ही, प्रत्येकाला अनुभव असेल, आमच्यापेक्षा आपल्या प्रत्येकाला जास्त अनुभव असेल. जेव्हा सामाजिक काम करतो ना, त्या वेळेमध्ये समाजामधून सुद्धा मदत मिळत नाही, सहकार्य मिळत नाहीत, ना राजकीय मदत मिळत. जर एखाद्याचं राजकीय हित असेल तर आपल्याला मदत करायला येतील, अन्यथा येणार नाहीत. मग अशा वेळेमध्ये आपला वाली कोण? आपल्याला पण कोणतरी वाली पाहिजे ना. आपला वाली कधी असेल? जर आपण सत्याने काम करत असेल, या चारही बाजूंचा अभ्यास करून काम करत असेल, तर नक्कीच जनता सुद्धा आपल्या सोबत राहते आणि आपले वरिष्ठ सुद्धा आपल्या सोबत राहतात, सहकारी सुद्धा आपल्या सोबत राहतात आणि आपल्यासाठी सर्वजण धावून येतात. पण ते आपलं काम स्वच्छपणे असणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपले मानवाधिकार सुद्धा याच पद्धतीने काम करते आणि प्रत्येक काम करणाऱ्या कार्यकर्त्याला सुद्धा किंवा इतर माहिती अधिकार कार्यकर्ता असेल, पत्रकार असेल, वकील असेल, सामाजिक कार्यकर्ता असेल, प्रत्येकाला आपले मानवाधिकार आवाहन करत असते की आपण सुद्धा आपल्या क्षेत्रामध्ये, भले बाहेरच्या संस्थेमध्ये आपण काम करत असाल तरी सुद्धा याच पद्धतीने काम करा, जेणेकरून तुम्हाला कोणाकडेही जायची गरज लागणार नाही, कोणाचाही त्रास होणार नाही. स्वतः संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार, कायद्यानुसार, स्वातंत्र्यानुसार तुम्ही स्वतः कॅपेबल आहात आणि कॅपेबल राहता तुम्ही तुमची स्वतः बाजू मांडू शकता आणि स्वतः लढू शकता. आणि स्वतः लढताना जर आपण स्वच्छतेने लढत असू तर इतरही लोक त्याच्यामध्ये सहभागी होतात, सामावलेले असतात. अशा प्रकारचं काम आपले मानवाधिकार करत आले, भविष्यातही याच पद्धतीने काम करत राहणार. ज्यांना आपल्या मानवाधिकारच्या अशा कार्यामध्ये सहभागी व्हायचं आहे तर आपण नक्कीच त्यांना संधी देत असतो. आणि संधी बरेचसे जण घेतात, चांगल्या प्रकारे काम करतात, चुकीच्या पद्धतीने काम केल्यास त्यांना बाहेर केलं जातं. प्रशासकीय काम करत असताना मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मगाच्या याच्यामध्येच बरेचसे विषय येऊन गेलेले आहेत की प्रशासकीय जेव्हा आपण शासकीय प्रशासकीय ज्या वेळेमध्ये आपण काम करतो त्या वेळेमध्ये जेवढं आपण शासनाच्या प्रशासनाच्या
सोबत राहून काम करतो तेवढं आपल्याला सहकार्य जास्त मिळतं. सोबत म्हणजेच पहिल्यांदा आपल्याला शासन प्रशासन काय आहे हे माहिती असणं गरजेचं आहे. सरकार काय आहे, सरकार कोण आहे हे माहिती असणं गरजेचं आहे. कारण तेच बऱ्याचशा जणांना माहिती नाही. आपण म्हणतो सरकार असं आहे, सरकार तसं आहे, सरकार हे आहे, सरकार ते आहे. पहिल्यांदा हे लक्षात घेणं गरजेचं आहे, की सरकार म्हणजेच जनता. जनतेची कामं करण्याकरता आपल्यामधूनच कोणाला तरी आपण नेमणूक करून लोकशाहीच्या पद्धतीने, लोकशाही मार्गाने आपण ते लोकांची सेवा करण्याकरता दिलेले शासन आहे. आणि ते काम करण्याकरता दिलेले जे अधिकारी आहेत, त्या अधिकारानुसार त्या अधिकाऱ्यांकडून लोकसेवक म्हणून आपल्याला त्यांच्याकडनं कामं करून घ्यायची आहेत. तहसीलदार असतील, प्रांत अधिकारी असेल, मंडळ अधिकारी असेल, तलाठी असतील, जिल्हाधिकारी असतील, ग्रामसेवक असतील, हे सर्व अधिकारी प्रत्येक त्या एरियाचे गाव पातळीवर असतील, तालुका पातळीवर असतील, मंडळ पातळीवर असतील, जिल्हा पातळीवर असतील, हे सर्वच्या सर्व अधिकारी त्यांना शब्द एक लोकसेवक. ह्या लोकसेवकांकडून आपण कामं करून घ्यायची आहेत. आणि शासनामध्ये ज्यांना आपण निवडून दिलेलं आहे लोकशाही मार्गाने, ज्यांच्या माध्यमातून सरकार बनलं जातं, मग तुमची ग्रामपंचायत असेल, पंचायत असेल, परिषद असेल, विधानसभा असेल, लोकसभा असेल, हे जे प्रतिनिधी आहेत यांना लोकप्रतिनिधी म्हटलं जातं. म्हणजेच जनतेच्या नावामध्येच आहे हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. जनतेची कामं करण्याकरता आणि कामं त्या अधिकाऱ्यांकडून करून घेण्याकरता किंवा लोकसेवकांकडून करून घेण्याकरता लोकांकडून दिलेला प्रतिनिधी म्हणजेच लोकप्रतिनिधी. आमदार, खासदार ही नावं तुम्हाला संविधानामध्ये मिळणार नाहीत. लोकप्रतिनिधीच मिळणार, लोकसेवकच मिळणार. हे आपण दिलेले आमदार, खासदार आहेत. आपण दिलेली नावं आहेत. ह्या लोकप्रतिनिधींकडून, लोकसेवकांकडून, लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून लोकसेवकांकडून ती कामं करून घ्यायची असतात. पण आज जर बघायला गेलं तर आमदार, खासदार आपण साहेब करून बसवलेले आहेत. आणि कामं करायला कोण असतात? त्यांचे कार्यकर्ते असतात किंवा वरच्या पातळीवर जाऊन बोलायचं म्हटल्यानंतर दलाल हे नेऊन बसवलेले आहेत. आणि मग आपल्याला अडी-अडचणी येत असतात. कारण ते सांगतील त्याच पद्धतीने कामं होतात. पण ज्या वेळेमध्ये आपण या लोकसेवकांकडे, बघा मी शब्द लोकसेवक वापरतोय. या लोकसेवकांकडे आपण कायद्यानुसार गेल्यानंतर त्यांना कागदोपत्री जे काही आपले कागदपत्र असतील हे सगळे दाखवल्याच्या नंतर सहजरित्या काम करतात ना. का करणार नाहीत? करतात. दाखवा ना. कायद्याचा धाक त्यांच्याकडे पण आहे. आपण कायदा दाखवला पाहिजे. आपल्याला पण कायदा समजतो. वाचा संविधान, लगेच कळेल. आता भारतीय न्याय संहिता आहे. क्रिमिनलचे काही आहेत किंवा ग्रामपंचायतचे कायदे आहेत. नगरपालिकेचे कायदे आहेत. वाचा ना. काम करायचंय तर आपण ते वाचलं पण पाहिजे. आपण अभ्यास केला पाहिजे. माहिती असलं पाहिजे. आणि त्या गोष्टी घेऊन जेव्हा आपण प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बसतो किंवा त्यांच्यापर्यंत आपण पोहोचवतो, तर नक्कीच आपलं सहजतेनं काम होतं. कारण त्या अधिकाऱ्यांना माहिती आहे, त्या लोकसेवकांना माहिती आहे, की संबंधित आलेल्या व्यक्तीचा अभ्यास ह्या क्षेत्रामध्ये, मग तो कुठल्या क्षेत्रातला असेल, वैद्यकीय क्षेत्रातला असेल, महसूल क्षेत्रातला असेल, शैक्षणिक क्षेत्रातला, कुठल्याही क्षेत्रातला असू द्या, सगळ्या क्षेत्रांमध्ये सारख्याच पद्धतीने काम चालतं. हे त्यांनाही कळतं, की ही अभ्यासू व्यक्ती आहे, कायदेविषयक यांचा अभ्यास आहे. त्यामुळं ज्यांना विरोध करून चालणार नाही, यांची कामं चुकीची करून चालणार नाही, ती योग्यच कामं झाली पाहिजेत. आणि सहजतेने आपलं काम करतात ते. आपण जर चुकीच्या पद्धतीने किंवा अरेरावी करून त्यांच्याकडून काम करून घेण्याचा प्रयत्न केला,
तर त्यांच्याकडे सुद्धा अधिकार आहेत. मग ते त्यांच्या अधिकाराचा वापर करतात आणि मग अशा वेळेमध्ये आपल्याला अडीअडचणी 100% येणार. आपल्याला काम करून देणारच नाहीयेत. म्हणून ते काम करत असताना त्या अधिकाऱ्यांसोबत आपण तशाच पद्धतीने राहणं गरजेचं आहे. मी मगाशी म्हटलं माहिती अधिकारामध्ये अडचणी काय येतात आणि कशा येतात आणि कोणत्या असतात. मागच्या 2 महिन्यांमध्ये सुद्धा आपण 3-4 मीटिंगमध्ये आपण तेच पाहिलं, की माहिती अधिकारचं काम करत असताना कारण भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराच्या विरोधात जेव्हा काम करतो तेव्हा आपल्याला माहितीची गरज असते आणि ती माहिती लपवली जाते. अशा वेळेमध्ये आपल्याला माहिती अधिकाराचा वापर करावा लागतो. माहिती अधिकारामध्ये आपण माहिती मागवल्यानंतर कधीतरी काही वेळेमध्ये वेगळी माहिती दिली जाते, दिशा भरकटवण्याकरता. कारण ती माहिती उघड झाली तर संपूर्ण पितळ उघडं पडतं. म्हणून दिशा बदलवण्याकरता काहीतरी तुमचं त्या माहिती अधिकार पत्रातली किंवा मागणीमधली खोड काढली जाते. खोड म्हणजे तुमची चूक काढली जाते. ती मुद्दामून काढली जाते. जाणून-बुजून काढली जाते. कारण ते अधिकारी पण त्यांना सामील असतात ना. कारण भ्रष्टाचार काही त्या एकट्या व्यक्तीने, कार्यकर्त्याने किंवा त्या कोणी केलेला नसतो, ठेकेदाराने केलेला नसतो. सामील त्याला अधिकारी असतात, हे लोकसेवक पण असतात ना. बिलं कोण काढतं? आणि त्यांना माहिती असतं भ्रष्टाचार कुठं होतोय. त्यामुळे ते वाचवण्याचा प्रयत्न करत असतात आणि ते वाचवण्याकरता ते अशी कुठेतरी पळवाट काढण्याचा प्रयत्न करतात. म्हणून तो माहिती अधिकाराचा वापर करण्याच्या आधी तो आपण जो फॉर्म भरलेला असतो, जे काही लिहिलेलं असतं, ते योग्य लिहिलंय का? प्रश्नार्थक तर नाही ना? बरं हीच माहिती आपल्याला मागवायची आहे का? त्याच वेळेतली माहिती मागवायची आहे का? हे आधी आपण तपासलं पाहिजे आणि त्याच्यानंतरच आपण ते पत्र दिलं पाहिजे. बरं ते पत्र दिल्याच्या नंतर आपल्याला काही कालावधी आहे, त्या कालावधीमध्ये माहिती मिळाली नाही. आपण त्यांना त्याच्यामध्ये पण त्यांना अपडेट केलं पाहिजे. नाहीतर ते कारणं देऊन मोकळे होतात. आमच्याकडे बरेचसे जण येतात ते म्हणतात 2 महिने झाले, 3 महिने झाले, 6 महिने झाले माहिती अधिकार टाकलाय माहितीच देत नाहीत. अरे झोपा काढल्या का मग? झोपा कोणी काढल्या? ते तर चोरच आहेत. ते कशाला तुम्हाला माहिती देतील? आपण तपासलं पाहिजे. आपण त्यांचा फीडबॅक घेतला पाहिजे, पाठपुरावा केला पाहिजे, त्यांच्या मागे लागलं पाहिजे. ती माहिती आपण स्वतः मागून घेतली पाहिजे. आपण गेलं पाहिजे ना. तर ते माहिती देतील. त्यांचं कामच आहे माहिती लपवण्याचं. त्यांचं कामच आहे माहिती न देणं. त्यांचं काम माहिती देण्याचं आहे. परंतु भ्रष्टाचाराला सामील तेही असल्यानंतर ते देतील का? म्हणजे चोराकडेच जायचं ना आपण त्याला सांगायचं का "अरे मला ती चोरी झाली त्याची माहिती दे." देईल का? नाही देणार. शक्यच नाही देईल. देऊच शकणार नाहीत. कारण त्यांचा भ्रष्टाचार आपण बाहेर काढतोय. म्हणून त्या अधिकाऱ्यांसोबत आपण आपले संबंध हे चांगले असले पाहिजेत. शासनाच्या प्रशासनाचे जे कार्य आहे, त्या कार्यामध्ये आपण सहभागी असणं गरजेचं आहे. त्या कार्याला आपण सहकार्य करणं गरजेचं आहे. जे काही शासकीय, प्रशासकीय जे-आर असतील किंवा काही काम निघत असतील, काही कार्यक्रम होत असतील, तिथे आपण सहभागी होणं गरजेचं आहे. काही आपत्ती असतील किंवा इतर काही गोष्टी असतील, तर अशा ठिकाणी आपण उपलब्ध होणं गरजेचं आहे. कारण आपण एका बाजूने जर सामाजिक कार्यकर्ता म्हणतोय आणि सामाजिक कार्याच्या वेळेमध्ये आपण तिथे अवेलेबल नसतोय, याचा अर्थ त्या अधिकाऱ्यांना माहिती आहे, की हा सामाजिक कार्यकर्ता नाही. हे माहिती अधिकार किंवा ही माहिती दुसऱ्या गोष्टींसाठी मागवतात. कशासाठी आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे. आणि असं काम आपण करू नये. कोणाला तरी विरोध करायचा म्हणून ती माहिती काढायची आणि तिथे काडीमोड करायची, तर ते चुकीचं आहे. सत्य म्हणून ते काम करा. विरोधाला विरोध म्हणून चुकीचं काम आहे म्हणून त्याला विरोध करा. विरोध करायचा म्हणून विरोध करू नका. कारण अशा वेळेमध्ये त्या अधिकाऱ्यांना पण माहिती होऊन जातं, की संबंधित व्यक्ती जी काही माहिती मागवतोय, ते विरोधाला विरोध म्हणून करतात. चुकीच्या कामाला विरोध म्हणून करत नाहीत. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि मग ते आपल्याला माहिती देत नसतात. कारण त्यांना माहिती आहे ना आपला उद्देश काय. मग वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी असतात.
काही वेळेमध्ये आपण सतत सतत तीच माहिती मागवत असतो. त्या वेळेमध्ये सुद्धा आपल्याला, कारण शेवटी ते सुद्धा अधिकारी स्पेशल त्याच्यासाठी नसतात. इतरही त्यांना कामं असतात आणि एवढे माहिती अधिकार असतात आणि तोच माहिती अधिकार त्याच एका गोष्टीसाठी, एका माहितीसाठी सतत सतत येत असेल, तर तेही वैतागलेले असतात. आणि दर आठवड्याला माहिती अधिकाराचा वापर करतोय आपण, तर ते अधिकारी पण विचार करतात, की अरे एक चालवलंय काय यांनी नक्की? आणि मग कुठेतरी माहिती न देण्यासाठी किंवा आपली तक्रार सुद्धा वरिष्ठांना केली जाते आणि मग ती माहिती लपवण्यासाठी, माहिती न देण्यासाठी मग तगादा लावला जातो आणि माहिती देत नाही. कारण ते स्पष्टपणे कारण देऊन टाकतात. संबंधित व्यक्ती ही सतत सतत दर आठवड्याला माहिती अधिकाराचा वापर करते किंवा तीच माहिती पुन्हा पुन्हा मागवते. याचा अर्थ हॅरेसमेंट करते. माहिती दिलेली आहे तरी सुद्धा. अशा काही गोष्टी आपल्या जेव्हा त्या अधिकाऱ्यांच्या समोर जेव्हा जातात, त्यावेळेमध्ये ते अधिकारी आपल्याला टाळाटाळ करण्याचे किंवा आपल्या काहीतरी चूक काढण्याची, आपली फोड काढण्याचा प्रयत्न करतात. म्हणून हे लक्षात ठेवणं आपण गरजेचं आहे. अशा अडचणी आपल्याला येतात. काही अडचणी मी माहिती अधिकाराच्या स्पेशल विषयामध्ये सांगितलेल्या आहेतच. अ, आपले मानवाधिकारचं काम करण्याकरिता मी मागेही म्हटलं होतं, कोणाला जर सहभागी व्हायचं असेल, तर तुम्ही आपल्या मानवाधिकारच्या कार्यामध्ये सहजतेने सहभागी होऊ शकता. त्याकरिता नियुक्ती ही महत्त्वाची आहे. पत्रव्यवहार हा आपल्या मानवाधिकारचा पत्रव्यवहार जो आहे त्याच पद्धतीने आपण करतोय. येत्या काही दिवसांमध्ये लवकरच आपल्या मानवाधिकारकडे काही प्रोजेक्ट येणार आहेत. म्हणजे आपण थोडं वाट बघत होतो 4 वर्ष, की संस्थेत 4 वर्ष कुठल्याही प्रकारचा प्रोजेक्ट हातामध्ये घ्यायचा नाही. परंतु 5व्या वर्षापासून आपले मानवाधिकार वेगवेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट हातामध्ये घेणार आहेत. मग ते रोजगार निर्मिती असेल, अनाथांसाठी आश्रम असतील, ट्री प्लांटेशनचे प्रोग्राम असतील किंवा काही डिफेन्सचे प्रोग्राम असतील. अशा प्रकारचे प्रोजेक्ट आपले मानवाधिकार हाती घेणार आहे पुढच्या 3-4 महिन्यानंतर. त्याकरिता चांगल्या प्रकारे ॲक्टिव्ह टीम आपण सध्या तरी चालू वर्षामध्ये आपण महाराष्ट्रामध्ये करणार आहोत. त्यानंतर ज्या बाकीच्या एम-पी, यू-पी, केरळ, गुजरात, राजस्थान, छत्तीसगड आणि आंध्र आणि एक कर्नाटक अशा राज्यांमध्ये जे कार्य चालू आहे त्या ठिकाणी सुद्धा करणार आहोत. त्याकरिता आपण आपल्या क्षेत्रामध्ये काय योगदान आपल्या मानवाधिकारच्या माध्यमातून, आपण पदाधिकारी असताना इतर संस्थांचे सुद्धा पदाधिकारी आहोत. आम्हीही ते मान्य करतोय किंवा आपण काम करत आहात. आपले मानवाधिकार कधी सांगत नाहीत, की कोणती व्यक्ती काम करत नाही. परंतु आपले मानवाधिकार ज्या वेळेमध्ये आपले मानवाधिकार काम देते किंवा कोणाचं तरी नाव पुढं करण्याचा प्रयत्न करते, त्या वेळेमध्ये आपले मानवाधिकारच्या व्यासपीठावरचं, स्टेजवरचं आपलं बॅकग्राऊंड काय आहे, तो तपासला जातो, तो पाहिला जातो, की आपल्या मानवाधिकारला घेऊन आपण किती पुढे गेलेला आहात. आपण आपल्या मानवाधिकारच्या स्टेजवरून किती पुढाकार घेतलेला आहे, हे सुद्धा पाहिलं जातं. आपण भरपूर काम करतायत. 24 तास आपण समाजसेवा करताय, 24 तास आपण समाजामध्ये राहून काम करतायत, परंतु दुसऱ्या एखादी संस्था असेल किंवा दुसऱ्या नाव घेऊन तुम्ही करतायत आणि जर एखाद्या चांगल्या प्रोजेक्टसाठी जर का नाव द्यायचं आहे किंवा प्रोजेक्ट घ्यायचा आहे, तर त्यावेळेमध्ये आपले मानवाधिकार विचार करतोय, की ही व्यक्ती काम तर मोठं आहे, भरपूर आहे, परंतु आपल्या मानवाधिकारच्या प्लॅटफॉर्मने नाही. त्यामुळं फ्युचरमध्ये किंवा भविष्यामध्ये सुद्धा आपले मानवाधिकार तोच विचार करेल, की संबंधित व्यक्तीचं काम आहे, नाव आहे, परंतु आपल्या मानवाधिकारचं प्लॅटफॉर्म नाही. मग हे काम जर दिलं, तर त्याचा बेनिफिट आपल्या मानवाधिकारला काय होईल? साहजिकच आहे, आपले मानवाधिकार सुद्धा तोच विचार करणार आहे, की जर का मानवाधिकारला जर त्याचा बेनिफिट होत नसेल त्या व्यक्तीकडून, तर मग त्यांना तो प्लॅटफॉर्म किंवा ते काम काय म्हणून द्यायचं? जर एवढा मोठा प्लॅटफॉर्म उभा करून दिलेला आहे, तर त्याच प्लॅटफॉर्मवरून ते काम होणं गरजेचं आहे. म्हणून फ्युचरमध्ये मी फ्युचरच्या प्रोजेक्ट जे येणार आहेत त्या संदर्भात म्हणतोय. कारण त्याचं नियोजन चालू आहे. म्हणून ते प्रत्येकाने लक्षात ठेवणं गरजेचं आहे किंवा जे कोणी नवीन जॉइन होत आहेत, सहभागी होत आहेत, त्यांनी सुद्धा
इतर वेळेमध्ये मार्गदर्शन घेण्यापेक्षा दर रविवारी जे मार्गदर्शन होत असतं किंवा काही गोष्टी शेअर होत असतात, अनुभव एकमेकांचे सांगितले जातात, तर त्यामध्ये आपण सुद्धा सहभागी व्हायला पाहिजे. असं नाही की आपल्याला बऱ्याचशा गोष्टी माहिती झालेल्या आहेत म्हणून आपण कुठली मीटिंग अटेंड करू नये. प्रत्येकाला नवीन-नवीन गोष्टी शिकायला मिळतात. आम्हालाही नवीन-नवीन अनुभव बघायला मिळतात. लोकांचे अनुभव शिकायला मिळतात. त्याच्यातूनच पुढे कुठेतरी आम्हाला विषय मांडायला मिळतो. हे प्रत्येकाने लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर कोणाचा काही प्रश्न असेल तर तुम्ही सांगू शकता. आपल्याकडे 5 मिनिट 10 मिनिटं आहेत. कोणाचा काही प्रश्न आहे, माईक ऑन करून तुम्ही विचारू शकता. कोणाचा काही प्रश्न आहे? प्रश्न असेल तर तुम्ही तुमचा माईक ऑन करून प्रश्न विचारू शकता. कारण कोणतंही काम करत असताना आपल्या मानवाधिकारमध्ये ज्यांना जबाबदारी घ्यायची आहे, मी स्पष्टपणे सांगतोय, त्यांनी स्वतःहून ती जबाबदारी मागावी किंवा सांगावी आम्हाला. आम्ही वैयक्तिकरित्या कोणावरही जबाबदारी देण्याचा किंवा जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत नाहीत. ज्यांना काम करायचं असतं, ज्यांना जबाबदारी घ्यायची असते, त्यांनी ते स्वतःने सांगायचं, की आम्ही हे काम करू शकतो, ती जबाबदारी आमच्यावर द्या, अशा प्रकारे. तर या जाहिरात संदर्भात सुद्धा तसंच आहे. कोणावरही जबरदस्ती नसते, केली जात नाही. फक्त एक कर्तव्य म्हणून आमचं काम आहे प्रत्येकाला सांगणं. त्या अनुषंगाने ग्रुपमध्ये त्या पद्धतीचे त्या प्रकारचे मेसेज केले जातात. बाकी द्यायची, नाही द्यायची, तो आपला वैयक्तिक विषय असतो. म्हणून ते प्रत्येकाने लक्षात ठेवणं हरकत नाही. जर पदाधिकाऱ्यांचे काही प्रश्न असतील तर तुम्ही ग्रुपवर विचारू शकता. आपल्या WhatsAppच्या ग्रुपवर तुम्ही प्रश्न विचारू शकता. पुढची मीटिंग आपली पुढच्या रविवारी याच वेळेमध्ये होईल. धन्यवाद.